नमस्कार मंडळी. तर मस्तपैकी आम्ही आमच्या गावच्या घरामध्ये आलो होतो आणि बघू शकाल एवढी जास्त गरमी होत होती की आम्हाला कंटिन्यू दुकानामधून बॉटल्या आणायला पाहिजे होत्या. आम्ही सतत बॉटल्या आणत होतो आणि मम्मी मस्त की डाळ घालते माझ्यासाठी, कारण की डाळ भात खायला मला खूप जास्त आवडतं आणि तोंड आलं तर आम्ही तिखट काय खाऊ शकत नाही. मस्तपैकी डाळ भात मम्मीने केला होता आणि मग मस्तपैकी संध्याकाळी आम्हाला जायचं होतं कुठे बाहेर. तर मस्तपैकी रेडी वगैरे झाले, पण जायच्या अगोदर मस्तपैकी चाय घेतली, कारण की गावाकडे असली की काली चाय भेटते पण ती काय आम्हाला पिवत नाही. मग मस्तपैकी चाय केली आणि ते एवढी जास्त मच्छी आणलेली ना, बापरे, मच्छी बघून बघून मला कंटाळा आलेला अक्षरशः. आणि कोलंबी पण खूप जास्त होती. नंतरला आम्ही मस्त गेलो वरती फोटोशूट वगैरे करायला आणि मग बघू शकाल शर्वरी वगैरे पण आलेले. हे लोक डायरेक्ट आले आणि डायरेक्ट खेळायला गेले, म्हणजे घरी आले नाही, बसले नाही, पाणी पिले नाही, डायरेक्ट क्रिकेट खेळायला गेले लहान लहान पोरं. मस्तपैकी शर्वरी कैरी आणलेली तिने छान मस्त ती कापणार होती आणि तिची कैरी कापायची स्टाईल तुम्हाला थोड्या वेळात दिसेलच, बघू शकाल. आणि इथे मस्त फोटो व्हिडिओ एवढे सुंदर येत होते ना गायजांनो, काय सांगू. तुम्ही कोकणातले असाल तर तुम्ही कैरी खातात का, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि बघा शर्वरी एकदम हॅस्टॅटिकमध्ये छान कैरी कापते, बघू शकाल. आणि इथे आंब्याचं वाटप चालू होता, बघू शकाल काही जण. इतके गावात आंबेच नाही, आंबेच नाही असं झालेलं आहे. आणि इथे मस्त गरमागरम मच्छी फ्राय होते, मस्त काकीने मच्छी फ्राय केलेली आणि इथे आम्ही आंबे खात पण होतो, वाटणी पण करत होतो. आणि काय जाणं आंबे एकच खाल्ला आहे मी, बघू शकाल. मस्त एकदम आंब्याला ताव मानलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर्स, कमेंट्स करा आणि भेटू आपण अशाच मिनी ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला मोठा ब्लॉग पण मी अपलोड करणार लवकरच, तर भेटू आपण तेव्हा. आवडलं असेल लाईक, शेअर्स, कमेंट. बाय.